नमस्कार, SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज। रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवास सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील 3 वर्षात 400 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे। भारतीय बनावटीच्या वंदे भारत 2.0 श्रेणीतील सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत अभियानाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे। एक वंदे भारत रेल्वे तयार करण्यासाठी किमान 115 कोटींचा खर्च येतो। त्यानुसार पुढील 3 वर्षात 400 वंदे भारत सेवेत आणण्यासाठी जवळपास 50,000 कोटींचा खर्च येणार आहे। तसेच या माध्यमातून रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे। वंदे भारत 2.0 मध्ये कमाल वेगमर्यादा 180 किमी प्रति तास तसेच रेल्वेचे वजन 430 टनांवरून 392 टनांपर्यंत कमी केले। नव्या वंदे भारत मध्ये कवच सुविधेसह 750 मिलीमीटर पर्यंतच्या पुराचा सामना करण्यास सक्षम अशी डब्याखालील इलेक्ट्रिक उपकरणे पूर्वीच्या 145 सेकंदाच्या तुलनेत नव्या श्रेणीत अवघ्या 140 सेकंदात 160 प्रति तास वेग गाठण्याची क्षमता आहे। नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या वंदे भारत रेल्वेला 15 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता। त्यानंतर वंदे भारत 2.0 ही अद्ययावत सेवा 30 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई ते राधानगरी दरम्यान सुरू झाली होती। या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।